काही वर्षानंतर 2018 आणि 2017मध्ये माझा ट्यूमर अचानक वाढला आणि त्याचा आकार 9 बाय 10 सेंटीमीटर इतका झाला. म्हणजे अक्षरशः माझ्या मेंदूचा 1/3 भाग खाल्ला गेला. मेंदूमधील काही भाग खाल्ला गेला किंवा काढून टाकला गेला तर तो कधीच पुन्हा वाढू शकत नाही. माझ्याकडे एक अश्मित ट्यूमर होता ज्यामध्ये ग्लायोब्लास्टोमा असलेले भाग होते आणि हा सर्वात आक्रमक ट्यूमर मानला जातो. तुम्ही प्रत्यक्षात हे पाहू शकता. आम्ही MRI स्कॅनमधील कॉन्ट्रास्ट एजंटसह एक प्रतिमा दाखवू. अशा ट्यूमरमधून कोणीही वाचल्याचा कोणताही नोंदवलेला इतिहास संग्रहात नाही. लोक साधारणपणे 1 ते 2 वर्ष जगतात ट्यूमरच्या आकारावर अवलंबून, पण त्यापेक्षा जास्त कोणीही जगत नाही. आणि मी मनापासून आमेन म्हटल्यावर मला स्पष्ट आणि ठामपणे एक मोठा शक्तिशाली आवाज ऐकू आला. मी तुला कधीच अनंत काळासाठी मरू देणार नाही. आणि आजच्या कार्यक्रमात, ज्याची मी खूपच आतुरतेने वाट पाहत होतो, आम्ही खरं तर अजून नीट सुरुवातही करू शकलो नाही, कारण त्याच्याशी मी इतक्या अनौपचारिक गप्पा मारल्या की विषयच संपत नव्हते. माझा पाहुणा असा एक व्यक्ती आहे ज्याने आपल्या आयुष्यात एक अत्यंत मोठा, असं म्हणूया, आघात, दुःख अनुभवले आहे. म्हणजेच त्याला मेंदूमध्ये एक ट्यूमर झाला होता, एक अत्यंत आक्रमक मेंदूचा ट्यूमर, ज्यामुळे तो जवळजवळ मृत्यूपंथाला गेला होता. त्याने देवाची भेट घेतली आणि आणखी वेळ न घालवता तुम्ही आता त्याची कहाणी ऐकणार आहात. गोरान शुश्लिक आज आपल्यासोबत आहेत. गोरान, या पॉडकास्टमध्ये सहभागी होण्यासाठी वेळ दिल्याबद्दल मी तुझे खूप आभार मानतो आणि मला आशा आहे की या पॉडकास्टद्वारे आपण देवाची महती वाढवू आणि हे इतरांना प्रेरणा व बळ देण्यासाठी उपयोगी ठरेल. हो, मी नक्कीच असं म्हणू शकतो की मी ख्रिश्चन विश्वासात वाढलो आहे. खरं तर मी या विश्वासातच जन्मलो आणि माझं आयुष्य मी कमी अधिक प्रमाणात, किंबहुना बरंचसं, ख्रिश्चन विश्वासानुसार जगलो, पण एक खरी, खोल, अर्थपूर्ण रूपांतरणाची अनुभूती न घेता आणि खऱ्या अर्थाने आध्यात्मिकदृष्ट्या पुन्हा जन्मलो असं म्हणता येणार नाही. 2010 साली माझ्या मेंदूत एक अतिशय गंभीर ट्यूमर असल्याचं निदान झालं. त्यावेळी तो सुमारे 4 सेंटीमीटर आकाराचा होता, म्हणजेच एक मोठा गाठ होती. मला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण त्यावेळी त्यावर शस्त्रक्रिया किंवा शल्यक्रिया करून तो काढण्यात आला नाही, कारण त्यावेळी इतक्या मोठ्या शस्त्रक्रियेला मी पूर्णपणे तयार नव्हतो आणि परिणामी मी माझ्या कुटुंबाकडे घरी परतलो. याच वेळी आम्ही, म्हणजे माझं कुटुंब, देवाकडे मनापासून प्रार्थना करू लागलो की चमत्कारिकरित्या माझं आरोग्य सुधारावं आणि हळूहळू पण नक्कीच माझी तब्येत खूपच सुधारू लागली. माझ्या एकूण प्रकृतीत आणि आरोग्यात सातत्याने सुधारणा जाणवू लागली. आणि मग माझी तब्येत सुधारू लागल्यावर कसं तरी मी देवाशी असलेला माझा संबंध गमावू लागलो. आणि त्यासोबतच माझ्या मनात असंही वाटू लागलं की अरे, मला देवाने नाही तर माझ्याच कृतीमुळे मी बरा झालो आहे. मी औषधी वनस्पतींचे अर्क वापरायला सुरुवात केली. मांस, दूध आणि सर्व प्राणीजन्य औद्योगिक उत्पादने सोडली. मी, तुम्हाला माहिती आहेच, योग्य उपचार पद्धती, नैसर्गिक आहार, औषधी वनस्पतींचे अर्क, बनावट जीवनसत्वे किंवा खनिजांशिवाय जे प्रत्यक्षात हानिकारक असतात आणि आजच्या आरोग्यदायी खाद्यपदार्थांच्या दुकानांमध्ये वापरले जातात, यांचा अभ्यासपूर्वक अवलंब करत होतो. त्या प्रत्यक्षात मानवी शरीराला हानी पोहोचवतात. आपले शरीर फक्त वनस्पतीजन्य घटकच वापरू शकते, फक्त अशा तयारी ज्या खऱ्या अर्थाने विविध प्रकारच्या वनस्पतींपासून मिळवलेले अर्क असतात, आणि मगच त्या योग्य प्रकारे कार्य करतात. इथे बोलायला खूप काही आहे, पण मी आत्ता त्यात शिरणार नाही. उदाहरणार्थ 2010 साली, त्या विशिष्ट वर्षी तुम्ही नेमकं कसं वाटत होतं? त्यावेळी तुम्हाला काही मोठ्या प्रमाणात डोकेदुखी किंवा अस्वस्थता जाणवली का? ही सततची डोकेदुखी होती का? काही प्रकारचे मायग्रेन होके का? तुम्ही कसं ठरवलं की अरे, मला डॉक्टरकडे जाऊन हे तपासून घ्यायचं आहे? माझं अचानक बेशुद्ध पडणं झालं आणि मग लगेच मला ॲम्ब्युलन्सने रुग्णालयात नेलं आणि तिथे तपासणी केल्यावर त्यांना कळलं की माझ्या मेंदूत मोठा ट्यूमर आहे, साधारण 4 ते 5 सेंटीमीटर आकाराचा. मग त्यांनी लगेचच सगळं काही पूर्णपणे काढून टाकायचं ठरवलं होतं, पण सुदैवाने माझ्या प्रिय पत्नीने जोरदार विरोध केला आणि शेवटी तिनं ते होऊ दिलं नाही. मग त्यांनी काळजीपूर्वक माझं कवटी उघडलं आणि त्यानंतर त्यांनी लगेचच माझ्या पत्नीला फोन करून अगदी स्पष्ट परवानगी मागितली की सगळं काही काढून टाकता येईल का. तिने ठामपणे नकार दिला. त्यामुळे त्यांनी नीटपणे सगळं बंद केलं आणि मला तिथेच तसंच सोडून दिलं. आणि त्यांच्या वैद्यकीय मूल्यांकनानुसार मी जाणीवपूर्वक जिवंत राहण्याचा निर्णय घेतला नव्हता. ही एक खोल आणि कठीण जाणीव होती. आणि खूपच लांब पल्ल्याचा प्रवास. आणि मग मी सुरुवात केली. त्याआधी मी खूप मांस आणि अस्वास्थ्यकर पदार्थ खात असे. तेव्हापासून मी पूर्णपणे वनस्पती आधारित आहार घेणारा झालो आहे. फक्त वनस्पतीजन्य अन्नच खातो. आणि मी मांस आणि बाकी सगळं खाणं थांबवलं आणि मला खूपच चांगलं वाटायला लागलं.
तर त्या काळात रुग्णालयात असताना आणि नंतरही आम्ही सतत देवाकडे प्रार्थना करत होतो की तो आम्हाला बरे करेल आणि वाचवेल, जसं मी आधी सांगितलं. आणि मी हळूहळू बरा होत गेलो तसं माझं आरोग्य त्याच्या हस्तक्षेपामुळेच सुधारलं हे मी विसरत गेलो. आणि 6 महिन्यांनंतर मी प्रार्थना करणं आणि अभ्यास करणं पूर्णपणे थांबवलं. खरं तर 1 वर्षभर माफ करा आणि अचानक मी पुन्हा रुग्णालयात पोचलो. ठरवलं गेलं की मी महिनाभर आधी तपासणीसाठी गेलो होतो आणि माझ्या डाव्या बाजूला एक गाठ होती आणि त्यानंतर महिनाभरात, कारण ती सर्वात घातक गाठ होती. जेव्हा मला रुग्णालयात नेलं तेव्हा असं आढळलं की माझ्या मेंदूच्या दुसऱ्या बाजूला अजून 3 गाठी तयार झाल्या होत्या. त्यातील 1-2 मुख्यतः 1 सेंटीमीटरची होती. मुळात माझं संपूर्ण डोकं जवळपास खाल्लं गेलं होतं. आणि मला ते अगदीच स्पष्टपणे आठवतं. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मला अगदी स्पष्टपणे सांगितलं की ते माझी काहीच मदत करू शकत नाहीत आणि खरं तर मला घरी जाऊन माझ्या प्रिय कुटुंबाला शेवटचा निरोप द्यायची तयारी करावी लागेल, जरी मी फारसं संवाद साधू शकत नव्हतो. मी अर्धवट शुद्धीत होतो असं म्हणायला हरकत नाही, प्रतिकात्मक अर्थाने. आणि मग तो शनिवार दुपार होता. तो उन्हाळ्याचा कडाक्याचा काळ होता. सुमारे 40°C तापमान होतं. आम्ही आमच्या घराच्या वरच्या मजल्यावर होतो आणि माझ्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्यासाठी खूप लोक आले होते. आकाशात एकही ढग नव्हता आणि अचानक प्रार्थनेदरम्यान इतका जोरदार गडगडाट झाला की सगळे घाबरले. काय होतंय, जगाचा अंत तर नाही ना, असं वाटायला लागलं. इतका मोठा आवाज होता तो. आणि अचानक मला अगदी छान वाटायला लागलं. मी उभा राहिलो, माझी ताकद परत आली आणि मग आम्ही MRI साठी हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथे असं ठरवलं गेलं की सगळी नवीन वाढ पूर्णपणे गायब झाली होती, जणू काही ती कधीच नव्हती. तर डाव्या बाजूचा मुख्य ट्यूमर तो लहान झाला नाही, पण ज्यामुळे मी मृत्यूपंथावर होतो ते पूर्णपणे नाहीसं झालं. म्हणजे देवाने अक्षरशः माझ्या मेंदूचा तो भाग पुन्हा निर्माण केला. 2010 मध्ये तुझ्या मेंदूत सुमारे 5 ते 6 सेंटीमीटर आकाराचा ट्यूमर आहे असं ठरवलं गेलं. या काळात हे कळल्यानंतर तू वनस्पती आधारित आहाराकडे वळलास. हे अगदी पसत. तू किती काळ त्या वनस्पती आधारित आहारावर होतास? मी साधारण 1 वर्ष तो आहार घेतला, पण शेवटचे 2-3 महिने माझा शिस्तीवर ताबा सुटला आणि मी सामान्य लोकांसारखं खायला लागलो, मांसाशिवायच, पण आरोग्यदृष्ट्या चुकीचं. आणि त्यामुळे फक्त 2 महिन्यातच आरोग्यदायी आहार आणि देव यांना सोडून दिल्यावर मी पुन्हा आजारी पडलो. कारण जर कोणी देवाची स्तुती आणि गौरव करत नाही, कृतज्ञता दाखवत नाही, तर याचा अर्थ त्यांनी देवाला सोडून दिलाय. आणि मग त्यानंतर तू असं म्हणूया पुन्हा एकदा पूर्वी जसा प्रामाणिकपणे खात होतास तशा मार्गावर परतलास. मग देवाने पुन्हा एक चमत्कार केला. तेव्हा मी पुन्हा योग्य मार्गाने वागायला सुरुवात केली. पण मी देखील हे कसं योग्य आणि अचूक सांगू, म्हणजे तुम्हाला माहिती आहेच, एका विशिष्ट प्रकारच्या भावनेच्या खूप खोल अवस्थेत. चढ उतार. मी एका चढ उतार असलेल्या बऱ्यापैकी अस्थिर वक्रावर होतो. मी खरं तर स्थिर नव्हतो. मी देवासाठी मन लावून काम केलं आणि लोकांना सातत्याने इशारे दिले, पण ते संपूर्णपणे नव्हतं. आणि मग काही वर्षांनी, विशेषतः 2018 किंवा 2017 साली माझा ट्यूमर फुटला आणि 9x10 सेंटीमीटर एवढा मोठा झाला. म्हणून माझ्या मेंदूचा 1/3 भाग अक्षरशः खाल्ला गेला. आणि मेंदूमधील काही भाग खाल्ला किंवा काढून टाकला गेला तर तो पुन्हा वाढू शकत नाही, कारण त्या पेशी, मज्जासंस्था पेशी, त्या वाढत नाहीत. त्या वाढत किंवा गुणाकार करत नाहीत. म्हणून एकदा काढून टाकलं तर ते काढूनच टाकलं. मग ते कधी झालं? कोणत्या वर्षी झालं होतं ते? 2018 मध्ये. आणि 2018 मध्ये तेच, म्हणजे माझ्यासाठी तोच टर्निंग पॉईंट होता, बरोबर ना? मला सांगा, तुमच्या खाजगी वैयक्तिक आयुष्यात तुम्हाला मृत्यूची भीती वाटायची का? तुम्ही त्याबद्दल विचार केला होता का? या काळात तुमच्या मनात सर्वात जास्त कोणते विचार चालू होते? तर त्या शेवटच्या क्षणांमध्ये, आपण त्याला मृत्यू म्हणूया, जे घडणारच होतं, मी देवाच्या सर्वात जवळ गेलो होतो. म्हणून त्या विशिष्ट आणि कठीण काळात, त्या वर्षांमध्ये मला इतक्या तीव्र अपस्माराचे झटके यायचे, कारण माझ्या मेंदूचा एक अत्यंत महत्त्वाचा 1/3 भाग पूर्णपणे दडपला गेला होता. म्हणून माझ्या मेंदूवर इतका ताण होता की ट्यूमरमुळे, जसं आपण नंतर दाखवणार असलेल्या प्रतिमांमध्ये पाहू शकता, माझ्या मेंदूचा दुसरा अर्धा भाग 2 सेंटीमीटर किंवा त्याहून अधिक बाजूला ढकलला गेला होता. अर्थात अपस्माराच्या झटक्यांची वेगवेगळी कारणं असू शकतात, अगदी आध्यात्मिक संदर्भातही, जसे की 2 बाजूंमध्ये चालणाऱ्या संघर्षात. पण जर काहीतरी शारीरिकदृष्ट्या, म्हणजेच शरीर रचनात्मकदृष्ट्या घडत असेल, जसं माझ्या बाबतीत झालं, तर तो त्या आध्यात्मिक पैलूचा प्रश्न नसतो, तर प्रत्यक्षात मेंदूच्या ऊती नष्ट होण्याचा प्रश्न असतो.
आणि उरलेल्या मेंदूवर प्रचंड ताण होता, जो सुमारे 2 ते 3 अत्यंत वेदनादायक जाड सेंटीमीटर होता. ते इतकं भयानक होतं, जणू कोणी मुद्दाम 230 व्होल्टचा विद्युत केबल फक्त 12 नव्हे तर पूर्ण 230 शक्तिशाली व्होल्ट थेट तुमच्या कानात घालत आहे. आणि मी प्रामाणिकपणे सांगतो, त्या अत्यंत छळणाऱ्या आणि असह्य परिणामाचं मी पुरेसं वर्णनही करू शकत नाही. जरी मी पूर्णपणे द्वेषाने भरलेलो असतो आणि खरंच कोणावर तरी अशी वेदना लादायची इच्छा ठेवली असती, तरी मी कधीच ती कोणावरही, अगदी हिटलरसारख्या व्यक्तीवरही इच्छणार नाही. अशा यातना फारच क्वचित अनुभवायला मिळतात. मी लोकांशी बोललो आहे, पण कोणालाही अशा भयानक संवेदना, जशा 220 व्होल्टच्या तारेमधून वीज तुमच्या शरीरातून जाते आणि अक्षरशः तुम्हाला फाडून टाकते, अनुभवायला मिळाल्या नाहीत. म्हणजे साधारणपणे त्या क्षणी तुम्ही अक्षरशः मृत्यूपंथावर होतात, तुमच्या आयुष्याच्या शेवटासमोर उभे होतात. होय, तो काळ कसा होता? मी कधीच देवाजवळ इतका जवळ नव्हतो. म्हणून त्या खोल मृत्यूपंथाच्या क्षणापूर्वीही, कदाचित 2 पूर्ण महिने आधीपासून मी आधीच खूपच अशक्त आणि दुर्बल झालो होतो. मी फक्त 20 किंवा 30 पावले चालू शकत होतो आणि प्रत्येक दिवसागणिक स्वतःला अधिकाधिक कमकुवत होताना जाणवत होतं. पण मी देवाच्या इतका जवळ होतो की मृत्यूची शक्यता मला अजिबात घाबरवत नव्हती. फक्त एकच गोष्ट होती, ती म्हणजे माझ्या प्रिय पत्नी आणि लाडक्या मुलासाठी, ज्यांना मी मागे सोडणार होतो. पण स्वतःसाठी मला कोणताही भीतीचा अनुभव आला नाही. मला वाचल्यासारखं वाटत होतं. मी देवाशी इतक्या खोल संवादात आलो होतो की अगदी मृत्यू देखील मला घाबरवत नव्हता. कारण आपल्याला माहीत आहे की जेव्हा येशू लवकरच आपल्या पिढीत येईल, तेव्हा तो त्याचे सर्व विश्वासू, ज्यांनी त्याला स्वीकारले आणि त्याच्या इच्छेनुसार जगले, त्यांना पुन्हा जिवंत करेल. म्हणून एका अर्थाने हा माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर भाग होता. पण त्याच वेळी इतक्या खोल संवादातून फक्त स्वतःसाठीच तारण मिळवणं हे स्वार्थीपणाचं वाटलं. कारण पृथ्वीवर इतके लोक कायमचे नष्ट होणार होते. आणि म्हणूनच मी तिथे पडून असताना मी देवाकडे खोल प्रार्थना केली. जर हे त्याची इच्छा असेल की एखादं चमत्कार घडवावं, कारण हे फक्त बरे होण्याचं प्रकरण नव्हतं, तर मेंदूच निर्माण करायचा होता. कारण माझा मेंदू तर खाऊन टाकला गेला होता. म्हणून हो. चला, हे थोडं स्पष्ट करूया. म्हणजे जेव्हा एखादा दुर्दम्य ट्यूमर तितक्या प्रगत अवस्थेला पोचतो, जशी तुमची दुर्दैवाने शेवटच्या त्या गंभीर दिवसात झाली होती, तेव्हा त्यावर कोणताही प्रभावी उपचार उरत नाही. ते तसंच सोडावं लागतं आणि मृत्यू अटळ असतो. माझा ट्यूमर अत्यंत दुर्दम्य होता. असंही असतं की काही ट्यूमर सौम्य असतात, ते कॅन्सरच नसतात, फक्त मेंदूत वाढलेली गाठ असते आणि लोक अशा ट्यूमरसोबत खूप काळ जगू शकतात. अशा ट्यूमरवर शस्त्रक्रियाही करता येते. पण माझा ट्यूमर 3ऱ्या आणि 4थ्या दर्जाचा होता आणि तो एकसारखा नव्हता. 3 आणि 4 म्हणजे काय? तर ट्यूमरचे 4 दर्जे असतात. पहिला म्हणजे सौम्य ट्यूमर, जो फक्त जखमेच्या खुणेसारखा असतो आणि तो शस्त्रक्रियेद्वारे काढता येतो. जर वेळेत शस्त्रक्रिया केली गेली तर तुम्ही वाचू शकता, पण दर्जा जितका जास्त तितकं रुग्णाला बरे करणं अशक्य होतं. माझ्याकडे एकसारखा नसलेला ट्यूमर होता, ज्यात काही भागांमध्ये ग्लायोब्लास्टोमा होता, जो सर्वात आक्रमक ट्यूमर मानला जातो. तुम्ही पाहू शकता, MRI स्कॅनमधून कॉन्ट्रास्ट एजंटसह एक प्रतिमा दाखवली जाईल. तर तिथे विशेषतः पांढरे भाग होते आणि अभिलेखानुसार अशा प्रकारच्या ट्यूमरमधून कोणीही कधीच वाचलेलं नाहीये. लोक साधारणपणे ट्यूमरच्या आकारावर अवलंबून 1 ते 2 वर्ष जगतात, पण त्यापेक्षा जास्त कोणीही जगत नाही. खरंच, चला ही गोष्ट पुढे सुरू ठेवूया. तर 2018 तुम्ही एकटेच तुमच्या बेडवर पडले होते. तुम्ही देवाकडे कोणती प्रार्थना केली होती? ते कसं होतं? मी खूप वेळ प्रार्थना केली. त्या क्षणी माझ्याकडे घड्याळ नव्हतं, पण किमान 1 तास तरी मी प्रार्थना केली असावी. तेथे पुन्हा एकदा त्या पवित्र जागेत मी माझे सर्व पाप सर्वशक्तिमान देवापुढे नम्रपणे कबूल केले आणि माझं संपूर्ण आयुष्य त्याला पूर्णपणे समर्पित करण्याची माझी मनापासूनची इच्छा व्यक्त केली. मी प्रत्यक्षात व्यवसाय क्षेत्रात होतो. मी एक अर्थशास्त्रज्ञ होतो आणि एका उत्पादकासोबत मिळून मी ऑडिओ उपकरणे तयार करणारी एक मोठी कंपनी स्थापन केली होती आणि त्यामुळे मी देवापासून आणखी दूर गेलो. म्हणून साध्या शब्दात सांगायचं तर देवाने ते घडू दिलं, जेणेकरून मी त्याच्यासोबत राहू शकेन आणि त्याच्या जवळच राहू शकेन. पण त्या प्रार्थनेत मी देवाकडे सर्व गोष्टींसाठी प्रार्थना केली. त्याच्यापासून दूर गेलो म्हणून, त्या व्यवसायात आणि त्या सर्व गोष्टींमध्ये गुंतलो म्हणून त्याने मला माफ करावं अशी विनंती केली. आणि मी त्याच्यासमोर माझे सर्व आठवणीत राहिलेले पाप कबूल केली आणि मनापासून त्याच्या दैविक क्षमेसाठी विनंती केली. आणि जर खरंच त्याची पवित्र इच्छा असेल, जसं मी आधी म्हटलं होतं, तर एक खरोखरच चमत्कारी हस्तक्षेप करावा, जेणेकरून मी संपूर्ण मानवजातीला एक अत्यंत महत्त्वाचा आणि तातडीचा इशारा देणारा संदेश पाठवू शकेन, जेणेकरून येशूच्या तेजस्वी पुनरागमनापूर्वी खूप खूप लोक वाचू शकतील.
आणि मी अत्यंत गंभीरपणे आमेन म्हटल्यानंतर मला स्पष्टपणे एक वेगळी मोठी आणि शक्तिशाली आवाज ऐकू आली. मी तुला कधीच कायमचं मरू देणार नाही. कायमचं का? कारण येशू आपल्या आयुष्यातच येणार आहे. फक्त पहा, जगभर सध्या घडत असलेल्या या गंभीर संकटांकडे, आपल्या डोळ्यांसमोरच हळूहळू वाढणाऱ्या या दडपशाही, हुकुमशाहीकडे. माझ्या मुलांनो, लोक आंधळे झाले आहेत कारण हे सगळं हळूहळू घडत आहे. पण गेल्या 20 वर्षांकडे पाहिलं तर लोकांची मानसिकता, त्यांचा दृष्टिकोन बदलला आहे. आता कोणालाही कुणाशी बोलायचं नाही, फक्त मोबाईल फोनच उरला आहे. संपूर्ण दिवस ते फक्त मोबाईल फोन हातात धरून वाचत राहतात. म्हणून सगळं काही बदलून गेलं आहे. अनैतिकता इतकी सर्वत्र पसरली आहे की ती समजून घेणंही अशक्य आहे. फक्त 20 वर्षापूर्वी असा खोल बदल पूर्णपणे कल्पनाही करता आला नसता. पण मी नेहमीच सांगितलं आहे, दुर्दैवाने आपल्याला हे रोज थोड्या थोड्या छुप्या प्रमाणात मिळतं. त्यामुळे मानवतेचा जो खोल आणि चिंताजनक ऱ्हास झाला आहे, तो आपण पूर्णपणे समजून घेण्यासही आता खरं तर सक्षम राहिलो नाही. समजलं. म्हणून तुम्ही देवाकडे मनापासून सुमारे तासभर प्रार्थना केलीत. मग त्या महत्वाच्या प्रार्थनेनंतर नेमकं काय घडलं? तर मी हॉस्पिटलमध्ये होतो आणि पहिली गंमत म्हणजे अचानक अनोळखी लोक, इतर रुग्ण माझ्याकडे येऊ लागले आणि विचारू लागले की त्यांना देवाबद्दल काही ऐकायला मिळेल का. आणि हे त्या देशात घडलं जिथे मी त्यावेळी राहत होतो. तो एक नास्तिक देश आहे, देवापासून खूप दूर गेलेला. विद्यापीठात जाण्यापूर्वी माझी पहिली नोकरी एक्स-रे तंत्रज्ञ म्हणून होती आणि मी MRI आणि टोमोग्राफी विभाग सांभाळत होतो. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात वातावरण कसं असतं हे मला खूप चांगलं माहीत आहे. आणि त्या वातावरणात देवाबद्दल बोलणं अशक्य होतं. पण गंमत म्हणजे मी तिथे असताना सुमारे 30 लोक मला भेटायला आले. ही मोठी संख्या आहे आणि ते सगळेच सत्यासाठी तहानलेले होते. आणि मी प्रत्येकाला सत्य सांगू शकलो. मला सर्वात जास्त आश्चर्य वाटलं ते म्हणजे मी ज्या सर्व लोकांना भेटलो, डॉक्टरांपासून ते स्वच्छतेसाठी जबाबदार असणाऱ्यांपर्यंत, त्यात माझा सर्वात महत्त्वाचा अनुभव स्वच्छतेसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीसोबत होता. काहीतरी प्रकारे माझ्या पत्नीमार्फत त्या बाईंनी माझ्याबद्दल विचारायला सुरुवात केली. पूर्णपणे अनोळखी व्यक्तीबद्दल समजून घेणं खरंच कठीण आहे. लोक चौकशी करतायत आणि तुमच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न करतायत. मग मी आणखी काही दिवस दुसऱ्या दूरच्या ठिकाणी घालवले आणि दुर्दैवाने त्या विशिष्ट महिलेला भेटण्याची संधी मिळाली नाही. म्हणून मी तिकडे गेलो आणि अगदी लांबून सुद्धा तिने लगेच मला हाक मारली, गोरा नाईक, कृपया मला सत्याबद्दल, देवाबद्दल, येशूबद्दल काही खरंच खोल अर्थाचं सांगशील का. म्हणजे तिथे इतकी अद्भुत चमत्कारं घडत होती आणि लोक त्या रुग्णालयात विश्वासाकडे वळत होते की मी खरंच थक्क झालो. कारण मी याआधी कधीच असं काही अनुभवलेलं नव्हतं. मी नेहमी बायबल आणि येशूच्या पुनरागमनापूर्वीच्या शेवटच्या काळाचा अभ्यास केला होता, पण मी कधीच इतक्या शक्तिशाली आणि तीव्र देवाच्या कृती प्रत्यक्ष पाहिल्या नव्हत्या. मी असंही म्हणू शकतो की आजही मी देवासाठी खूप मेहनतीने काम करतो आणि चमत्कार सतत घडतच असतात. उदाहरणार्थ, अलीकडेच मी काही प्रामाणिकपणे विचित्र परिस्थितींमुळे, ज्या खरं तर वास्तववादी किंवा शक्यही वाटत नाहीत, मी कसं तरी त्या विशिष्ट व्यक्तीपर्यंत पोहोचलो. मग लोकांनी मला फोन केला, कारण एक अत्यंत दुर्दैवी महिला होती जिला एक आक्रमक कर्करोग झाला होता, ज्याने तिच्या संपूर्ण पोटाच्या भागाला पूर्णपणे ग्रासलं होतं. सगळं, प्रत्येक अवयव पूर्णपणे नष्ट झालं होतं आणि हे पाहणं खरंच भयंकर आणि हृदयद्रावक होतं. त्यामुळे माझी प्रिय पत्नी आणि मी तिच्या भेटीस गेलो, तिच्यासोबत मनापासून प्रार्थना केली आणि देव, गूढ आणि शाश्वत सत्य याबद्दल खूप आणि सखोल चर्चा केली. त्याच्यानंतर तिला क्लिनिकच्या पॅलिएटिव्ह केअर युनिटमध्ये पाठवण्यात आलं, जिथे शेवटच्या टप्प्यातील रुग्णांना ठेवतात. आम्ही प्रार्थना केली आणि माझ्याकडे गठही आहे. मी तुम्हाला लिंकही पाठवू शकतो, म्हणजे तुम्ही फेसबुकवर आणि ऑनलाईन आमच्यात सामील होऊ शकता. तरीही आमच्या प्रार्थनांनंतर काही दिवसांनी त्या महिलेला पॅलिएटिव्ह केअर युनिटमधून डिस्चार्ज करण्यात आलं आणि ती पूर्वीपेक्षा खूपच बरी वाटत होती. आणि आता ती आमच्या गट प्रार्थनांमध्ये आमच्यात सामील होते. आम्ही अशा गोष्टी सतत अनुभवतो. देवाची महिमा असो, देवाची महिमा असो. म्हणूनच हे माझ्या देवासोबतच्या संगतीचं फळ होतं. 2018च्या आधीही मी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये त्याच्यासाठी काम केलं, पण त्यावेळेपासून मी माझं संपूर्ण आयुष्य पूर्णपणे त्याला समर्पित केलं आहे. आणि परिणामी खूप खूप लोकांनी खऱ्या अर्थाने देवाला शोधलंय. माझ्या स्वतःच्या कुठल्याही शक्तीमुळे नाही, तर अगदी म्हणूनच की मी माझं मन देवाला दिलं, जेणेकरून तो माझ्यामार्फत ती खोल अर्थाची वचने बोलू शकेल. मी स्वतः नाही, तर त्याच्या दैवी मार्गदर्शनामुळे. देवाची महिमा असो. मला फक्त असं वाटतं की आपण थोडं मागे जाऊन तुमच्या अनुभवाबद्दल बोलावं. तुम्ही देवाकडे तासभर प्रार्थना केल्यानंतर कॅन्सरचं पुढे काय झालं?
डॉक्टरांनी काय सांगितले? नंतर स्कॅन कसे दिसत ओके? तर मी हॉस्पिटलमध्ये असताना त्यांनी पुन्हा एकदा ऑपरेशन केलं, तुम्हाला माहिती आहेच काय करता येईल हे पाहण्यासाठी. आणि मग त्यांनी ते बंद केलं. त्यांनी सुमारे 1.5 सेंटीमीटर उतक विश्लेषणासाठी काढलं, जिथे त्यांना फक्त एवढंच आढळलं की ते स्टेज 4 आहे. म्हणजेच हा सर्वात घातक ट्यूमर आहे, असा की जो संग्रहालयातही नाही. अब्जावधी लोकांमध्ये नेहमीच कुणीतरी असू शकतो, ज्याने काहीतरी जबून दाखवलं असेल. जपानमधील बॉम्बसारखंच 400 मीटरवर सुद्धा वाचलेले लोक आहेत. पण सामान्य परिस्थितीत वैद्यकीय संग्रहात कोणीही यातून वाचल्याचा कोणताही नोंद नाही. कारण हे खूप वेगाने होतं आणि नैसर्गिक उपचारांनी सुद्धा नाही. मी नैसर्गिक उपचारांचा समर्थक आहे, विशेषतः वनस्पती अर्कांसह, त्या तथाकथित विटॅमिन्स आणि मिनरल्ससह नाही, जे बायोशॉपमध्ये विकले जातात, जिथे लोक फक्त पैसे कमावतात. पण त्या दुकानांमध्ये हे अर्कसुद्धा मिळतात. उदाहरणार्थ, कॅल्शियम अर्क समुद्रातील एका विशिष्ट वनस्पतीपासून बनवला जातो आणि तो जिवंत घटकापासूनच असावा लागतो, कारण मग सर्व काही अगदी बारीक दळलं जातं. म्हणून मी सांगू इच्छितो की मी त्या पारंपरिक वनस्पती औषधांचा समर्थक आहे, जे आजच्या तुलनेत खूप खोलवर जातं, जिथे लोकांना हे समजत नाही की हे सगळं फक्त पैशांसाठी आहे. पण मूळ प्रश्नाकडे परत येताना, त्या खरंच आश्चर्यकारक अनुभवानंतर मी खूप पटकन उठलो आणि सर्व काही कार्यक्षमतेने हाताळलं. लोक सतत मला फोन करत होते माझ्याशी बोलायचं म्हणून, जरी मी अजून त्यांच्या बेडमध्येच होतो. ज्या समर्पित नर्सेस माझी चौकशी करायला खोलीत येत होत्या, त्या देखील. हे सगळं खरंच खूपच रंजक होतं आणि नक्कीच लक्षात राहण्यासारखा काळ होता. आणि मग मला माहीत नाही, डॉक्टरांना विश्वासच बसत नव्हता की मी इतका चांगला कसा बरा झालोय. म्हणून त्यांनी मला सुरुवातीला ठरवल्यापेक्षा थोडं जास्त तिथे ठेवलं. पण चांगले 10 दिवस झाल्यावर मला अधिकृतपणे डिस्चार्ज करण्यात आले आणि मी लगेचच माझ्या प्रेमळ कुटुंबासोबत घरी गेलो. खूपच बरा आणि हलका वाटत होता. त्यावेळी आम्ही एका डोंगराळ गावात राहत होतो आणि आम्ही डोंगरातून 10 किलोमीटर चालायला गेलो. आणि त्याआधी मी 10 मीटरही चालू शकत नव्हतो. पण देवाच्या चमत्कारानंतर मी 3 तासांपेक्षा जास्त काळ डोंगर चढ उतार करत चाललो. देवाने खरंच एक अशक्यप्राय चमत्कार केला. हेच मी सांगू शकतो आणि सगळे डॉक्टरही माझ्याशी सहमत आहेत. माझी तपासणी सर्वोच्च डॉक्टरांनी केली, कारण त्यांना काय घडलं हे समजत नव्हतं. एका डॉक्टरांनी सांगितलं, तुम्हाला माहिती आहे का साहेब, देव अस्तित्वात नाही आणि चमत्कार घडत नाहीत. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ट्यूमर गायब झाला असला तरी तो खरं तर गायब झालेला नाही, कारण तो सहजपणे नाहीसा होऊ शकत नाही. त्याऐवजी तुमच्या शरीराने कसं तरी त्याला गुंडाळलं आणि पेशींमध्ये कुठेतरी लपून ठेवलं. देव अस्तित्वात नाही, चमत्कार अस्तित्वात नाहीत, त्यामुळे हे फक्त उत्क्रांतीमधील एक शक्यता आहे. म्हणून शरीराने त्या मेंदूला गुंडाळण्याचा काहीतरी मार्ग शोधला, जेणेकरून कार्य चालू राहील. म्हणजे आणि डॉक्टरांविषयी मला खूप आदर आहे, कारण ते अत्यंत सुशिक्षित असतात आणि आपल्यापैकी नियमित पदवी पूर्ण केलेल्यांपेक्षा दुप्पट अभ्यास करतात. पण डॉक्टर म्हणून व्यक्तीने स्वतःचा मेंदू वापरायला हवा, कारण औषध उद्योग विद्यापीठाची प्रक्रिया चालवतो आणि विद्यार्थ्यांना चुकीची माहिती देऊन त्यांच्या औषधांची विक्री वाढवतो. पण हे अधोरेखित करणं आवश्यक आहे. नैसर्गिक उपचारांमध्ये डॉक्टरांची गरज असते. आपल्याकडे असे अनेक लोक आहेत जे टोकाला जातात आणि म्हणतात की आपल्याला डॉक्टरांची अजिबात गरज नाही. खरी समतोलता म्हणजे दोन्ही बाजू वापरणे आणि त्यातून योग्य ते निवडणे. हेच खरे तर घडये. डॉक्टर खूपच आश्चर्यचकित झाले. काहींनी तर सत्य मान्य केले आणि त्या गटातील एक डॉक्टर, त्या आमच्या प्रार्थना गटातील एक महत्त्वाची सदस्या बराच काळ होत्या. तर खरं सांगायचं झालं, आपण डॉक्टरांबद्दल बोलत आहोत म्हणून मला आठवलं की माझी एक मैत्रीण होती, जिला मी खूप जवळचा होतो. ती एक डॉक्टर होती, जिने स्वतःची नैसर्गिक उपचारांची प्रॅक्टिस सुरू केली होती आणि ती एक अत्यंत अधिकृत वैद्यकीय व्यावसायिक होती. पण ती न्यू एज धर्मात गुंतलेली होती, जिथे दुसऱ्या बाजूने आलेल्या पद्धती वापरल्या जात होत्या. आणि मग एक चमत्कारिक पद्धतीनं देवानं आमचं तिच्या आईमार्फत जोडणं घडवलं, ज्या एक नास्तिक होत्या आणि ज्यांनी माझ्या बरे होण्याच्या अनुभवाबद्दल ऐकलं होतं. आणि मग तिला असं वाटलं की तिच्या केसबद्दलही आपल्याला बोलावं. तिचंही असंच काहीसं होतं. ते कसं सांगावं खरं? ही अशी एक आजार आहे ज्यात मज्जातंतूंचं क्षय होत जातं आणि लवकरच चालता येत नाही. शरीर अधिकाधिक अशक्त होत जातं. शेवटी तोंडही उघडता येत नाही आणि मृत्यू येतो. मुळात हा बरा न होणारा आजार आहे, यातून बरे झालेले लोक नाहीतच. आणि अगदी त्या काळातही देव तिचं रक्षण करत होता. ती आमच्याशी भेटली नव्हती तेव्हाही. जरी ती न्यू एजमध्ये गुंतलेली होती, तरी तिचा आजार 10 ते 15 वर्षांत खूपच हळूहळू वाढला, जे सामान्य नाही.
पण देव तिला तयार करत होता, कारण त्याला माहीत होतं की ती सत्य जाणून घेईल आणि मग ती आमच्या गटात सामील झाली. आणि नंतर बरं, मी आता फार तपशिलात जाणार नाही, पण मुळात आम्ही सत्य, धर्म वगैरे यावर खूप चर्चा केली. खूप अडथळे होते. सैतान तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होता आणि आता ती देवावर खूप श्रद्धा ठेवणारी स्त्री आहे. आणि अगदी अलीकडे 2-3 महिन्यांपूर्वी सगळं दूर झालं. ती शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे सामान्य झाली. जरी त्या नसांचा नाश झाला होता, तरी सगळं पुन्हा पूर्ववत झालं आणि आता 68 वर्षांची असूनही ती किशोरवयीन मुलीसारखी चालते. देवाची महिमा असो, देवाची महिमा असो. मला सांग, तू प्रार्थना केल्यापासून पूर्ण बरे होईपर्यंत किती वेळ लागला? हे एका रात्रीत प्रार्थनेनंतर लगेचच घडलं का, की काही काळ हळूहळू ते दूर झालं? तुला आठवतंय का? बरं, जसं मी सांगितलं, मी त्यानंतर लगेच उठलो आणि माझी ताकद वगैरे परत आली. पण सगळं स्थिर व्हायला, मेंदूमध्ये साचलेली रक्ताची ठेवी साफ व्हायला आणि सगळं पूर्ववत व्हायला कदाचित 1-2 वर्ष लागली. पण मला असं म्हणावं लागेल, मी खोटं बोलत नाही असं मला वाटतं. देवाने मला थोडं कमकुवतच ठेवलं. म्हणून आजही जर आपण प्रेरित पौलाकडे पाहिलं, तर मी पूर्णपणे बळकट नाही. त्याने देवाकडे 3 वेळा प्रार्थना केली की त्याच्या डोक्यातील ती आजारपण दूर कर. आणि येशूने त्याला सांगितलं, जसं आपण बायबलमध्ये वाचतो, तू माझ्याकडे पुरेसं मागितलं आहेस, आता याबद्दल अजून विचारू नकोस. म्हणून देव अनेकदा लोकांना त्रासात ठेवतो, जेणेकरून ते गर्विष्ठ होऊ नयेत. एक व्यवस्थापक म्हणून माझ्यात गर्व निर्माण होण्याची प्रवृत्ती असू शकली असती आणि म्हणूनच देवानं मला असंच ठेवून दिलं. त्याने मला सर्वत्र नेलं, पण शेवटी स्वतःकडे आणि नम्रतेकडे आणलं. पण मी आणि आपल्यापैकी प्रत्येकाने नेहमी देवाकडे प्रार्थना केली पाहिजे की आपले नकारात्मक गुण पुन्हा विकसित होऊ नयेत. या अर्थातच, अर्थातच. मला सांग ना, तुझ्या आजारपणाच्या त्या संपूर्ण काळात, तुझ्या रजेच्या काळात, तू ज्या अडचणींना, कष्टांना सामोरे गेलास त्याबद्दल? म्हणजे देवानं तुला त्या संपूर्ण अनुभवातून काय दाखवलं? प्रेम, प्रेम. तू याआधी कसं जीवन जगत होतास ते? सामान्य नागरिकासारखं सरासरीचं जीवन जगत होतास का? मी गुन्हेगारी किंवा कोणत्याही विशेष वाईट गोष्टींमध्ये गुंतलेलो नव्हतो. पण परिस्थिती अशी आहे की देवासमोर गुन्हेगार अनेकदा त्याच्या जवळ आणि तारणाच्या जवळ असतात. जे लोक देवाला ओळखतात पण ज्यांचं मन थंड झालंय, अशा लोकांपेक्षा आपण त्या चोराची आठवण करूया, जो येशूच्या शेजारी क्रुसावर होता. तो वाचला, पण ते सर्व यहुदी ज्यांनी त्याला मारलं, जे देवाजवळ होते, ती वाचले नाहीत. म्हणून देव आपली जबाबदारी आपल्या ज्ञानानुसार ठरवतो. आणि मी पाद्री आणि ख्रिश्चन प्रचारकांचा मुलगा आणि नातू असल्यामुळे मला इतरांपेक्षा जास्त माहिती होती आणि देव पापाचं मोजमाप ज्ञानानुसार करतो. म्हणून जे काहीच जाणत नाहीत, ज्यांनी कधीच ऐकलं नाही की देव आहे, त्यांना त्यांच्या स्वभावानुसार आणि त्यांच्या असलेल्या ज्ञानानुसार तारण मिळेल. पण आपलं ज्ञान जितकं खोल, तितकं आपण एका अर्थाने अधिक सुरक्षित असतो. कारण आपलं ज्ञान जितकं खोल, तितके आपण देवाजवळ अधिक जवळ असतो आणि तितकेच अधिक सुरक्षित असतो. पण त्याचवेळी आपली जबाबदारीही वाढते. बरोबर आहे. म्हणून मी पुन्हा सांगतो, तारणासाठी ज्ञान आवश्यक नाही, पण ते मदत करतं. सैतान जेव्हा आपल्याकडे ज्ञान असतं, तेव्हा आपल्याला न्यू एजमध्ये किंवा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये सहजपणे ओढू शकतो. मग तुम्ही असं म्हणाल का, की तुमच्या आयुष्यात त्या मोठ्या आजारापूर्वी तुम्ही एक भरभराटीचं कंपनी, एक यशस्वी व्यवसाय उभा केला होता आणि असं बरंच काही? तुम्ही खरंच लोकांना असं सुचवाल का, की त्यांनी सक्रियपणे उद्योजकतेच्या आव्हानात्मक जगात उतरावं, जेणेकरून त्यांचं मन त्या मागणी करणाऱ्या आणि गुंतवून ठेवणाऱ्या गोष्टींमध्ये पूर्णपणे गुंतून जाईल? कोणत्या मर्यादेपर्यंत जावं, जेणेकरून ते तुमच्या आयुष्यात एक मूर्ती, आयडल ठरू नये? बरं, व्यवसाय स्वतःमध्ये पाप नाही असं म्हणूया. लोकांना जगावं लागतं आणि काम करावं लागतं. नक्कीच मुद्दा असा आहे की आपल्या आयुष्याचा केंद्रबिंदू काय आहे, आपले विचार कुठे आहे. आणि जर आपण असा व्यवसाय उभा केला की जिथे आपण रोज 15 तास काम करतो, तर आपण आता सक्षम राहत नाही. आपण हे मान्य करायला हवं. म्हणजे मी प्रामाणिकपणे सांगतो, मी अजूनही पूर्णपणे पवित्र आणि धर्मनिष्ठ आहे असं मी खरं तर म्हणूच शकत नाही. कारण माणूस म्हणून आपण सतत वाढत आणि बदलत असतो. कारण येशू परत येण्यापूर्वी आपल्याला पवित्र व्हावंच लागेल. कधीतरी आपण त्या पैलूबद्दलही बोलू. पण माझा विचार कुठेतरी हरवला. काही हरकत नाही, तुम्हीही मध्ये बोलू शका. फक्त ते टॅप करा, म्हणजे ते थरथरणं थांबगे. होय, कृपया प्रश्न पुन्हा विचारा. माझा फोन मला विचलित करत होता. होय, तुम्ही लोकांना उद्योजकतेमध्ये उतरायला शिफारस करता का? आणि हे कितीपर्यंत जाऊ शकतं, म्हणजे ते तुमच्या आयुष्यात एक प्रकारचं दैवत बनण्यापूर्वी?
बरं, आपण जुन्या करारात स्पष्टपणे पाहू शकतो की पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत आणि समृद्ध व्यक्ती एकाच वेळी सर्वात श्रद्धावान आणि भक्त होती. म्हणून हे स्पष्ट आहे की संपत्ती ही स्वतः मोक्ष मिळवण्याच्या मार्गातील अडथळा नाही. पण दुर्दैवाने जसं येशूने स्वतः खोलवर सांगितलं, खरं तर फार थोडे श्रीमंत लोक खरोखरच स्वर्गराज्यात प्रवेश करू शकतात. आपण उंटासारखे अरुंद दरवाजातून जाऊ शकणार नाही. म्हणजे माझ्या मते व्यवसाय हा तेव्हाच खरा व्यवसाय असतो जेव्हा देव आपल्याला मार्गदर्शन करतो आणि तो आपल्याला अगदी व्यवसायाच्या बाबतीतही मार्ग दाखवतो आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो, जेणेकरून आपण काम करत असताना आपण प्रार्थना करून त्याच्याकडे विचारतो की इथे आपल्याला काय करायला हवं. आपण आपल्या व्यवसाय भागीदाराला फसवणार आहोत का? आपण प्रामाणिक नसणार आहोत का? आपण कोणत्याही प्रकारे चोरी करणार आहोत का? पण मुद्दा तोही नाही. मुद्दा असा आहे की आपल्या विचारांच्या केंद्रस्थानी काय आहे. जर आपल्याला असं दिसलं की व्यवसायामुळे आपण सकाळी उठल्यावर किमान 1 तास प्रार्थना करू शकणार नाही, जर आपल्याला असं वाटलं की आपण थांबलो आहोत, व्यवसायाचा तणाव आपली ताकद घेऊन गेला आहे, आपल्यात आता उठून 1 तास प्रार्थना करण्याची आणि रात्री झोपण्यापूर्वी प्रार्थना करण्याची ऊर्जा राहिलेली नाही, तर हे आपल्यासाठी एक संकेत असायला हवं की हे देवाच्या इच्छेनुसार नाही. तुम्ही त्या अनुभवातून पूर्णपणे बरे झाला आहात. आज 2025 साल आहे आणि समजा तुम्हाला त्या गोष्टीतून मुक्त होऊन 4-5 वर्ष झाली आहेत, बरोबर आहे ना? कदाचित त्याहूनही जास्त. ते होतं 2018, नाही आता 2025 आहे, म्हणजे 8-9 वर्ष झाली. आता तुम्हाला कसं वाटतं? माझ्या मते प्रेक्षकांना हे खूपच रोचक वाटेल. त्या काळातल्या काही आरोग्याच्या समस्या अजूनही तुमच्याकडे आहेत का? मला वाटतं मी आता थोडा कमकुवत झालोय. मी ना प्रेरित पॉल आहे, ना कोणी संदेष्टा. माझ्या आयुष्यात देवाचा आवाज मला अगदी स्पष्टपणे फक्त एकदाच ऐकू आला, तेव्हा जेव्हा त्याने मला बरे केलं. त्यावेळीपासून मला पुन्हा कधीच असा स्पष्ट आवाज ऐकू आला नाही. मी अनेकदा हे पाहिलंय की सैतान नेहमी कुजबुजतो. आणि अनेकदा आपले स्वतःचे विचारसुद्धा, जे आपल्याला असं वाटतं की जणू कोणीतरी आपल्याशी बोलतंय किंवा कोणीतरी काहीतरी सांगितलंय, तेही फक्त आपलेच विचार असू शकतात. म्हणून या बाबतीत तुम्ही खूपच सावध राहायला हवं. हेच मी सांगू शकतो. माझ्या स्वतःच्या अनुभवाबद्दलही हेच लागू होता. म्हणून देव आपल्याला मार्गदर्शन करतो आणि आपण त्याच्याजवळ गेलो की शेवटी त्याचे शब्द आपल्याला ऐकू येतात. पण सैतान आपल्यावर मर्यादा घालतो. उदाहरणार्थ, तो निर्णायक क्षण लक्षात ठेवूया जेव्हा त्याचं नाव काय होतं, अब्राहमच्या वंशातील एसाऊच्या वंशाचा थेट वंशज याकोब, जेव्हा त्याने प्रसिद्धपणे येशूशी झुंज दिली. पवित्र बायबलमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की तो एक देवदूत होता. पण एका विशिष्ट आणि अंतर्दृष्टीपूर्ण ग्रंथात एक खरोखरच चांगला आणि आदरणीय लेखक हे जिवंतपणे वर्णन करतो. अगदी त्याच वेळी सैतान स्वतः त्याच्या मागे कपटीपणे कुजबुजत होता. सतत त्याला सांगत होता की तू ही झुंज नक्कीच जिंकू शकत नाहीस वगैरे. त्याच्या मनात शंका आणि निराशेची बीजे पेरण्याचा प्रयत्न करत होता. किंवा जिंक आणि द्वेषपूर्ण हो. सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्याला खरंच अलौकिक जगाशी खूपच सावधगिरीने वागावं लागतं, कारण तिथेच सैतान सर्वाधिक उपस्थित असतो. मी पाहिलंय की अनेक चळवळी ज्या सत्याकडे वळू लागल्या तिथे सैतान लगेचच हजर झाला आणि त्या पूर्वीपेक्षा अजून वाईट धर्मत्यागात अडकल्या. नक्कीच. तुम्ही सध्या शाकाहारी आहात का? आणि इतरांनाही तसे सुचवाल का? आजकाल वनस्पती आधारित आहार अत्यावश्यक आहे. मी फक्त एकच गोष्ट सांगीन, जरी मी पूर्णपणे म्हणतो तरी मी प्राणीजन्य पदार्थ खात नाही. आजकालची झाडं, विशेषतः जर तुम्ही ती स्वतःच्या बागेत, स्वतःच्या जमिनीवर उगवत नसाल, तर ती खूपच पोषक द्रव्यांनी रिकामी असतात. आणि त्याचवेळी आपल्याला अंडी खाण्यास भाग पाडलं जातं. अंडी खरंच एकमेव प्राणीजन्य पदार्थ आहेत, ज्यात केवळ मांसच नाही, फक्त काहीतरी परिपक्व नाही, तर जीवन पिकवण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट त्यात आहे, जेणेकरून एक संपूर्ण जीव त्यातून पूर्णपणे विकसित होऊ शकेल. म्हणून तिथे पूर्ण एकाग्रता आहे. जर कधीतरी छळ सुरू झाला तर आपण शेवटी ती अंडी वाढवायला लागलो तरी मला आश्चर्य वाटणार नाही, पण ते बाजूला ठेवूया. म्हणून अंडी आपल्याला 99% वनस्पती आधारित आहारावर राहावं लागतं. आणि उदाहरणार्थ आपल्याला खाण्यासाठी भाकरी किंवा ब्रेड बनवायला हवी. शत्रूने प्रत्यक्षात ब्रेडला आजच्या आहारातील सर्वात विषारी पदार्थ बनवला आहे आणि आजच्या गावामध्ये त्याच्या जनुक रचनेत फेरफार केला आहे, म्हणून ते अत्यंत धोकादायक बनलं आहे. पण एमरसारख्या सर्व जाती जर त्या फक्त ड्राय यीस्टने बनवल्या, अजिबात फ्रेश यीस्टने नाही, आणि अशा प्रकारे भाजल्या की ब्रेडमध्ये छिद्र असतात आणि ती पूर्णपणे कोरडी असते, ती एक दिवस तशीच ठेवणं उत्तम.
हे आरोग्यदायी आहाराच्या पायापैकी एक आहे आणि असंच पुढे. मी आता त्यात शिरणार नाही, जरी मी त्यावर खूप वेळ घालवला आहे. स्वतः मी? हो हो, नक्कीच. पण जर आपण लोकांना थोडं अधिक समजावून सांगू शकलो, आज तुम्ही कसे आहात, तुम्ही पूर्णपणे निरोगी आहात का, की अजूनही त्याचे काही परिणाम आहेत का? मला त्यातच रस आहे. बरं, मी सगळं करू शकतो. म्हणजे मी पुस्तके लिहितो, मी शारीरिक कामही करतो आणि मी अनेकदा खूप लांब अंतरासाठी गाडी चालवतो. विशेषतः एका दिशेने 600 किलोमीटर, जे खूप मोठं अंतर आहे. मी नेहमीप्रमाणे काम करू शकतो, पण मला असं वाटतं की मी पूर्वीसारखा नाही आहे. थोडासा कमकुवत. माझ्यात थोडीशी कमजोरी जाणवते आणि त्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. तर खरंच हे मला अगदी प्रेरित पावलाच्या खोल उदाहरणासारखं कायमच मनापासून नम्र ठेवतं. जेणेकरून मी कधीही गर्विष्ठ होणार नाही आणि शेवटी देवापासून दूर जाणार नाही. त्याबद्दल तुमचे आभार. म्हणून असं म्हणूया, शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांपैकी एक म्हणून, तुम्ही ज्यांनी खरंच इतकी मोठी शोकांतिका आणि प्रचंड दुःख अनुभवले आहे, अशा व्यक्तीने काय सांगावे? एका महत्त्वाच्या बाबतीत तुम्ही अशा लोकांना काय सांगाल, जे आयुष्यात कठीण परिस्थितीतून जात आहेत, जे गंभीर आजारांशी झुंज देत आहेत? मी तुम्हाला त्यांना संदेश द्यायला सांगतो. ठीक आहे, मी एक गोष्ट नक्की सांगू शकतो. देव, जसं आपण धर्मांतर आणि तारण या प्रश्नाच्या संदर्भात बोललो, तसं देव आपल्याकडून आपल्याला जे शक्य आहे ते करण्याची अपेक्षा करतो. म्हणजे आफ्रिकेतील काळ्या लोकांना, ज्यांच्याकडे काहीच नाही, देव त्यांना काहीही न करता बरे करतो, कारण त्यांच्याकडे ते करण्याची परिस्थितीच नाही. पण आपल्यासाठी जिथे आपण काहीतरी करू शकतो, तिथे तो आपल्याकडून आरोग्यदायी आहार घेण्याची आणि वनस्पतीजन्य अर्कांचा वापर करण्याची अपेक्षा करतो. पण हे सगळं असूनही या गोष्टी गंभीर आजार बऱ्या करू शकत नाहीत आणि तिथेच देवाची मदत आवश्यक असते. पण आपल्याकडून आपल्याला मांस, दारू, कॉफी, सिगारेट, घातक गोष्टी, काळी आणि हिरवी चहा म्हणजेच सर्व अपायकारक गोष्टी सोडाव्या लागतील. माझ्या पेजवर तसं सांगायचं झालं तर मी तुम्हाला नक्कीच शिफारस करेन. माझ्याकडे फेसबुकवर आणि इंटरनेटवर 2 खास पेजेस आणि ग्रुप्स आहेत. आणि तिथे तुम्हाला आरोग्यदायी आहाराबद्दल एक सविस्तर विभाग सहज सापडेल. एक सविस्तर पुस्तक आहे जे मी अनेक मान्यवर लेखकांकडून काळजीपूर्वक संकलित केले आहे, जे आरोग्याचे सर्व मूलभूत तत्वे, खरोखरच आवश्यक असलेले महत्त्वाचे उतारे आणि अशा अनेक गोष्टी सविस्तरपणे समजावून सांगते. माझ्या मते कृपया तुम्ही ते स्क्रीनवर लिहू शकता का? हो, तुम्ही करू शकता, तुम्हाला ते मिळेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोग्यदायी आहार घ्या. काही आजारांमध्ये उदाहरणार्थ 20 पट जास्त नॉन फ्रँकिन्सेन्स अर्क आहे. म्हणून नेहमीचा फ्रँकिन्सेन्स अर्क आरोग्यासाठी चांगला असतो, पण तो रोग बरा करत नाही. जर तुम्ही अशा गंभीर आजारांमध्ये जास्त प्रमाणात अर्क घेतला, जसं तुम्ही सांगितलं, तर ते बरे होऊ शकतं. म्हणून आरोग्यदायी आहार आवश्यक आहे, पण त्यासोबतच काही खास उपायही आहेत, जे मी तयार केलेल्या पुस्तकात समाविष्ट आहेत. आणि हे सर्व घेतल्यावर अगदी शेवटच्या टप्प्यातही आरोग्य पुन्हा मिळवणं शक्य आहे. आणि उरलेलं सगळं देव करतो. हो, नक्कीच, नक्कीच. म्हणून तुम्ही असंही सुचवाल का, की आपण आपल्या हातात जे काही आहे, ते सगळं करावं जितकं शक्य आहे तितकं? सगळं सगळं जी आपल्या हातात आहे. जे काही आपल्या हातात आहे आणि देवाकडे प्रार्थना, त्याच्याकडे सतत समर्पण आणि ते नवीन जन्म आणि ते स्वतः प्रकट करतं. मी फक्त कोणाला तरी एक प्रश्न विचारू शकतो. जर तुम्ही पाहिलं की एखादा व्यक्ती तुमच्यावर द्वेष करतो, तुमच्यावर हल्ला करतो, वेगवेगळ्या क्षेत्रात, व्यवसायातही तुमचं नुकसान करतो आणि तुम्हालाही त्या व्यक्तीबद्दल द्वेष वाटतो, तर हे तुमच्यासाठी एक संकेत असावा की तुम्ही देवाकडे प्रार्थना करायला सुरुवात करा की तुमच्या हृदयात प्रेमाची पूर्णता देवो. जसं येशूने आपल्या शत्रूंवर प्रेम केलं, तसंच आपल्यालाही आपल्या शत्रूंवर प्रेम करायला हवं. याचा अर्थ असा नाही की आपल्याला आपल्या शत्रूंसमोर नतमस्तक व्हावं, पण आपल्याला द्वेष करायचा नाही आणि अगदी आपला सर्वात वाईट शत्रू जरी आपल्याजवळ आला, तरी आपण त्याला मदत केली पाहिजे. गौरान, या अत्यंत विचारप्रवर्तक पॉडकास्टचा खरा आणि अविभाज्य भाग झाल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि जर मी विचारू शकलो, इतकं धाडस करून एक शेवटचा खोल प्रश्न विचारू इच्छितो. देवाने तुम्हाला त्या गंभीर आजारातून वाचवलं हे स्पष्ट आहे, जेणेकरून तुम्ही या जगात खरंच एक तेजस्वी प्रकाश बनू शकाल. त्याला आणि त्याच्या दैवी वचनाला खुलेपणाने शेअर करण्यासाठी जर हे तुमचं शेवटचं मनापासूनचं भाषण असतं, पृथ्वीवर तुम्ही सर्व लोकांना कोणता खोल संदेश द्यायला आवडेल? देव तुमच्यावर प्रेम करतो, येशू तुमच्यावर प्रेम करतो. आपल्याला देव, पिता आणि त्याचा पुत्र येशू यांनी दिलेल्या प्रेमापेक्षा मोठं प्रेम दुसरं कोणतंच नाही.